सर्वांना नमस्कार। कंत्राटी शिक्षक भरतीला राज्यात पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं दिसतंय। वर्षभर शिक्षक भरती जवळपास रखडलेली आहे। मित्रांनो, जवळपास 30,000 शिक्षकांची भरती जून 2023 पर्यंत पूर्ण करू असं आश्वासन केसरकर साहेबांनी दिलं होतं, जे शिक्षण मंत्री आहेत शालेय विभागाचे, परंतु ते पूर्ण होऊ शकलं नाही। आणि त्यानंतर आता वर्ष उलटून गेलेलं आहे। जवळपास 14,000 शिक्षकांची भरती झाली असली तरी सुद्धा काही कोर्ट केस आणि काही अनंत कारणांमुळे आजही 2017ची भरती असेल, 2022ची भरती असेल, 2024 उजाडलं तरी सुद्धा रखडलेलीच आपल्याला दिसत आहे। आणि त्यामुळे शालेय विभागाला असा GR काढण्याची वेळ आलेली आहे, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये मुलाखत राऊंड असेल, रिक्तापात्र राऊंड असेल, 10% जागा असतील, साधारण व्यक्तीच्या जागा असतील, टेट 2ची जी पूर्ण भरती आहे ती जर वेळेवरती झाली नाही तर मात्र कंत्राटी शिक्षक भरती करण्याशिवाय शालेय विभागाला काहीही पर्याय राहणार नाही आहे। आणि या GR मध्ये आपण पाहणार आहोत, कारण पात्र उमेदवार असूनही ही जी शिक्षक भरती केली जाते ते सेवानिवृत्त शिक्षकांना इथं संधी दिली जाते। मित्रांनो, गेल्या वर्षी सुद्धा असा GR निघाला होता आणि जवळपास 11,000 कंत्राटी शिक्षक भरले होते। आता सुद्धा हीच परिस्थिती आहे। जरी सांगत असले की पात्र उमेदवारांना निवडूची संधी देऊ, परंतु असं होत नाहीये। सेवानिवृत्त शिक्षक रेडी असतात जॉब करायला आणि त्यांना जॉब भेटतो। सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे या कंत्राटी भरती थ्रू, आणि त्यांना 20,000 मानधन देण्यात येणार आहे। जवळपास आपण पाहतोय की पेशा क्षेत्रातील 4,506 जागा रिक्त आहेत आणि त्यापैकी 80% 3,500 पदे भरण्यात येणार आहेत। परंतु त्या जागेवरती कंत्राटी तत्वावर शिक्षकांना 20,000 रुपये मानधन दिले जाणार आहे आणि एका महिन्यात ही कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे। आणि ही जर शिक्षक उमेदवार उपलब्ध झाले नाही तर मात्र जे टेट 2022 थ्रू जे पात्र आहेत त्यांना संधी दिली जाणार आहे। हा GR जरी मित्रांनो राज्यातील पेसा अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदं भरण्याबाबत, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे असंच या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हा 15 जुलैचा GR आहे। त्याच्या बाबतीमध्ये आपण पाहूयात की नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात ही कंत्राटी कालावधीसाठी 7/7/2023 रोजी कळवल्याप्रमाणे ही नियुक्ती देण्यात यावी। त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता, याच्यामध्ये काय आहे की पेसा क्षेत्रामध्ये काही पात्र उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये आहेत 1,544 उमेदवार आहेत आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती द्यायचीच आहे, परंतु त्याच्यापूर्वी मात्र त्यांना मानधन देऊन कंत्राटी नियुक्ती द्यावी। पण प्रथमतः सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरतं मानधन आहे, त्याच्यावरती त्यांना इथं नियुक्ती देण्यास सांगितलेलं आहे। तिसरा मुद्दा आहे की तदनंतर पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारी उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी। आणि तरी जरी काही पदं यातून जर रिक्त राहिली तरी सुद्धा अजून ॲड देऊन म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही शिक्षक पदभरती करण्यात यावी, या संदर्भातील हा GR आहे। चौथा मुद्दा आहे की वरील येथील सेवानिवृत्त शिक्षकांना मुद्दा 1 सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या नियुक्त शासनपत्र 7/7/2023 मधील अटी शर्तीनुसार असतील व तरी वरील अनुक्रमांक 2-3 प्रमाणे नियुक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेची अट वगळता इतर अटी शर्तीनुसार देण्यात यावी। म्हणजे कसं आहे की जी अट आहे ती जेव्हा पवित्र पोर्टल थ्रू शिक्षक येतील तेव्हा मात्र त्यांना कधीही विदाऊट नोटीस काढलं जाईल, असं त्या 7/7/2023च्या अटी व शर्ती आहेत। त्याचबरोबर वयाची काही मर्यादा आहे शिक्षक नियुक्तीसाठी, ती फक्त शिथिल करण्यात आलेली आहे या GR नुसार, कारण इथं मात्र या GR नुसार जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना संधी देण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। पाचवा मुद्दा आहे की शासनपत्र 2007/7/2023 नुसार कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात आले मानधन 20,000 रुपये आहे, हे लक्षात ठेवा, आणि तेच देण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी सुद्धा जुलै महिन्यामध्ये हा GR काढून एवढं मानधन देण्यात आलं आणि यावर्षी सुद्धा हे देण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने वर्षानुवर्षी शिक्षक भरती रखडली जाते आणि शिक्षकांवरती मात्र अन्याय होताना दिसतोय।
6वा मुद्दा पाहूयात की वरील जी कंत्राटी पद्धती नियुक्ती प्रक्रिया 1 महिन्यात पूर्ण करायची आहे, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होते. आणि 7वा आहे कंत्राटी पद्धती नियुक्त करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनावरील खर्च मुख्य मागणी क्रमांक याच्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदांना समायोजन अनुदानाने म्हणजे मानधनासंदर्भात जिल्हा परिषदांनी काय करायचं आहे त्या संदर्भात हे त्यांनी संदर्भ दिलेला आहे. तर मित्रांनो, थोडक्यात काय, ही शिक्षक भरती आहे ती रखडली जाते आणि त्याच्यामुळे कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्याची वेळ येते. पेसा क्षेत्रातील शिक्षकांचा विषय जरी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असला तरी सुद्धा बाकीच्या शिक्षकांचं काय, ती सुद्धा पदभरती लवकर होत नाही. आणि ती पदभरती लवकरात लवकर होण्यासाठी आपला लढा हा कायम चालूच ठेवायला हवा. या जी कंत्राटी शिक्षक भरती आहे ही अशीच होत राहिली तर टेट 2ची तर भरती पूर्ण होणारच नाही. त्याचबरोबर टेट 3 सुद्धा कधी होणार हा सुद्धा प्रश्न आहे आणि हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलाच पाहिजे. धन्यवाद. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे कनेक्टेड.